माजी खासदार राजन विचारे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। बाळासाहेब ठाकरेंच्या अनेक आठवणी सोबत आहेत, पण आता अशी वास्तू आली आहे ज्या वास्तूमध्ये तुम्ही खरं तर ठाण्याप्रमाणे मुंबईमध्ये सुद्धा प्रेम केलं होतं। खरं तर महापौरांची अशी वास्तू होती, मात्र आता तिकडे बाळासाहेबांचं स्मारक होतं, काय सांग? मला वाटतं मी स्वतःला भाग्यवान समजतो की या महापौर निवासमध्ये मला वाटतं टी चंद्रशेखर कमिशनर असताना त्यावेळेला स्वतः हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आमचे ठाण्याचं धर्मवीर आनंदी साहेब या ठिकाणी आम्ही ठाणे महापालिकेच्या संदर्भामध्ये ती मीटिंग होती आणि या ठिकाणी आलो असताना त्यावेळेला अडवाणी साहेब जे त्यावेळेला देशाचे गृहमंत्री होते, अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होते आणि त्यावेळेचा क्षणाचा साक्षीदार होण्याचा मान त्यावेळेला मला मिळाला। आणि ह्या वास्तूमध्ये बाळासाहेबांनी या मुंबई असेल, महाराष्ट्राकरता, देशाकरता ज्या काही गोष्टी ह्या इथून घडल्या आहेत, त्यामुळे ह्याचं महत्त्व फार महत्त्वाचं आहे आणि आज त्याचं स्मारक होतं आहे आणि ते सुद्धा एक अद्ययावत असं स्मारक ज्या ठिकाणी बाळासाहेबांच्या त्यावेळेच्या हे केलेली भाषणं असतील किंवा त्यावेळचे सर्व क्लिप्स असतील, या सर्व त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि सर्वजण या स्मारकाची केव्हा हे उद्घाटन होईल याची सर्व आतुरतेने वाट बघत आहेत आणि मला वाटतं तो क्षण आता जवळ आलेला आहे। एखादी आठवण तुम्ही आता सांगितली की तेव्हाचं खरं तर अडवाणींसोबत या स्मारकामध्ये तुम्ही होतात, मात्र ही जी वास्तू आहे या वास्तूमध्ये खरं तर महापालिकेला सुद्धा जोडलं गेलेलं आहे, कारण महापौर निवासस्थान या ठिकाणी होतं। एखादी बाळासाहेबांसोबतची या ठिकाणची भेट काय सांगाल, एखादी आठवण? मला वाटतं या ठिकाणी सर्व महत्त्वाच्या मीटिंग्स या ठिकाणी घेतल्या जायच्या, ज्या मुंबई शहराच्या हिताच्या असतील, विकासाच्या असतील। त्यानंतर जवळच बाजूला ठाणे महापालिका असल्यामुळे त्या ठाण्यासाठी असेल किंवा इतर महापालिका किंवा लोकांच्यासाठी या महापौर बंगल्याचा वापर त्या ठिकाणी केला जायचा आणि ह्या ठिकाणी कित्येक असे क्षण आहेत की या ठिकाणीवरनं सर्व महत्त्वाचे निर्णय घेतलेले गेलेले आहेत, त्यामुळे ह्या वास्तूचं फार महत्त्व आहे। साधारणतः तुम्ही ज्या भागातून येतात ठाण्यातून, त्याच ठिकाणी सध्या बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे तिकडे होते, माजी मुख्यमंत्री होते, ते सुद्धा शिवसैनिक आहेत। कुठेतरी श्रेयवाद होण्याची शक्यता आहे, कारण ते सुद्धा या ठिकाणी येतील स्मारकामध्ये। एकंदरीत बाळासाहेबांचं स्मारक आहे म्हटल्यानंतर कशा प्रकारे या सगळीकडे पाहतात? मला असं वाटतं हे जे स्मारक आहे हे मला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खऱ्या अर्थाने तुम्ही जर बघितलं असेल की या स्मारकातून लोकांना त्या ठिकाणी एक त्यांचं असलेलं या महाराष्ट्रावरती असलेलं प्रेम, देशावरती असलेलं प्रेम, मुंबईवरती असलेलं प्रेम आणि त्या वास्तूमध्ये ऐतिहासिक असे निर्णय या ठिकाणी घेतले गेलेले आहेत, त्यामुळे ह्या स्मारकाचं महत्त्व फार महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून या स्मारकाच्या ठिकाणी त्यावेळेला आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब हे सुद्धा त्यावेळेला मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या त्यावेळेला शुभ हस्ते ह्याचं मला वाटतं हे झालेलं आहे, काम सुरू झालेलं आहे आणि ते लवकरात लवकर पूर्ण होतं आहे, हे सुद्धा एक चांगली गोष्ट आहे। निश्चित धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात। तर हे होते माजी खासदार राजन विचारे आणि आपण पाहतो एकंदरीत संपूर्ण कशा प्रकारचं ह्या वास्तूचं महत्त्व आणि आठवण त्यांनी आपल्याशी बातचीत करताना सांगितली। या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही myMahanagar.com लॉग इन करा। धन्यवाद।